श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले सुभद्राहरण पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. अर्जुनाने केलेला तो उपद्व्याप कळताच मदिरापानाने अगोदरच लालबुंद डोळे झालेले ते अहंकारी वृष्णीवीर भडकले आणि एकदम उठून उभे राहिले. ताबडतोब रथ सज्ज करा, बर्चा घेऊन या, थोरली धनुष्य घेऊन या, मोठ्या ढाली घेऊन या, अशा आरोळ्या ते मारू लागले. अरे रथ जोडा, असे काही जण सारथ्यांना ओरडून सांगू लागले आणि काही तर अधीर होऊन सुवर्णालंकारांनी शृंगारलेले घोडे स्वतःच रथांना जोडू लागले. रथ येत असता, चिलखते आणि ध्वज येत असता त्या वृष्णीवीरांच्या समुदायात फार मोठा गोंधळ उडून गेला. एवढ्यात कैलास पर्वताच्या शिखरासमान अतुर बळी असलेला मदिरापानाने बेहोश झालेला नील वस्त्र परिधान करणारा बलराम अहंकाराने मान ताठ करून म्हणाला, अरे मूर्खांनो, हा कृष्ण तर एक शब्दही उच्चारत नाही. तुम्ही हे चालवले आहे तरी काय? कृष्णाच्या मनात काय चालले आहे याचा तर तुम्ही विचारच करीत नाही आणि विनाकारण क्रोधाने भडकलेला आहात आणि वायफळ गर्जना करीत आहात. ते कशासाठी? या प्रज्ञावंत कृष्णाच्या मनात जे काही आहे ते त्यानेच सांगून टाकावे. याला जे पसंत असेल तेच तुम्ही अगदी तत्परतेने करा. बलरामाच्या बोलण्यात तथ्य आहे अशी त्या वृष्णीवीरांची व अंधकवीरांची खात्री झाली आणि ते सर्व अगदी शांत झाले. इतकेच नाही तर आपली पसंती त्यांनी स्पष्ट शब्दात दाखवली. अगदी मान्य, अगदी मान्य, असे ते ओरडले. बलरामाचे ते शहाणपणाचे बोलणे ऐकून ते सारे वीर पुन्हा सभेमध्ये आले आणि अगदी शांतपणे बसून राहिले. नंतर शत्रुघ्न बलराम कृष्णाला उद्देशून म्हणाला, अरे कृष्णा, एकही शब्द न उच्चारता तू नुसता पाहत काय बसला आहेस? अच्युता, केवळ तुला बरे वाटावे म्हणून आम्ही सर्वांनी अर्जुनाचा अगदी थाटामाटात सत्कार केला, पण त्याच्या पुढच्या कृतीवरून त्या दुष्टबुद्धी कुलांगार अर्जुनाचा इतका चांगला सत्कार केला नसता तर बरे झाले असते असे मला वाटू लागले आहे. अरे, ज्या ताटात आपण जेवलो तेच ताट फोडून टाकण्याचा अनाचार, आपण मोठ्या कुळात जन्मलो आहोत असा अहंकार मिळविणारा कुणीतरी माणूस कधी करील काय? परस्परांशी चांगला संबंध जुळून यावा अशी इच्छा करणारा, अभ्युदयाची आसक्ती बाळगणारा कोणताही पुरुष जुळून आलेल्या संबंधाचा विचार करून असले साहस करावयास प्रवृत्त होईल का? त्या अर्जुनाने आमचा उपमर्द केला आहे. कृष्णाचीही त्याने पर्वा केली नाही आणि त्याने बळजबरीने सुभद्रेला पळवून नेली. यामुळे आपले मरण ओढावणार आहे याचीही त्याने विचार केला नाही. कृष्णा, त्याने माझ्या मस्तकावरच लत्ता प्रहार केला आहे. सर्पाला पायाने डिवचले तर तो ते कधीच सहन करत नाही. मग मी असला हा उपमर्द कसा बरे सहन करीन? तुला बजावून ठेवतो. आज मी एकटा पृथ्वीवरील साऱ्या कौरवांचे निर्दालन करून टाकीन. अर्जुनाने माझी ही जी अवहेलना केली आहे ती मी कदापि सहन करणार नाही. मेघाच्या किंवा दुंदुभीच्या गंभीर ध्वनीप्रमाणे बलरामाने अशी गर्जना केल्यावर त्या साऱ्या भोजांनी, वृष्णींनी आणि अंधकांनी त्याला अनुमोदन दिले. वैशंपायन म्हणाले, सारे वृष्णीवीर तग्रवग्र होऊन अगदी तोऱ्यात बोलून गेल्यावर मग
कृष्ण धर्माला अनुसरून आणि आपल्या मनातल्या अभिप्रायाला धरून बोलला. अर्जुनाने आपल्या कुळाचा अपमान केलेला नाही. माझे तर असे म्हणणे आहे की त्याने आपल्या कुळाची प्रतिष्ठा प्रकर्षाने वाढविली आहे. तुम्ही सात्वत, तुम्ही यादव, धनाचे लोभी नाहीत हे अर्जुनाला पहिल्यापासून चांगले माहीत आहे. म्हणून तुम्हाला भरपूर द्रव्य देऊन आसुर विवाह करण्याचे त्याने मनात आणले नाही. स्वयंवराचा विधी म्हणजेच कन्या कोणाच्या गळ्यात माळ घालील याचा भरवसा नसल्यामुळे अर्जुनाला स्वीकारणीय वाटला नाही. कन्येच्या पित्याकडून हुंडा घेऊन झालेले कन्यादान म्हणजे पशूचा विक्रय करावा त्याप्रमाणे केलेला कन्या विक्रयच नाही का? मग असले कन्यादान कोणत्या प्रतिष्ठित क्षत्रियाला रुचेल सांगा पाहू. आपल्या कन्येचा विक्रय करणारा पुरुष या जगात कोणी असू शकेल काय? तात्पर्य, विवाहाच्या या वेगळ्या प्रकारामधील वैगुण्ये अर्जुनाने बरोबर हेरली असली पाहिजेत असे मला निभ्रांतपणे वाटत आहे. आणि या कारणामुळे अर्जुनाने यशोमती सुभद्रेचे बळजबरीने हरण केले आणि त्याची ती कृती धर्माला अनुसरूनच झालेली आहे. अर्जुनाने सुभद्रेचे बळजबरीने हरण केले ही गोष्ट सत्य आहे, पण हा जो नवीनच संबंध योगायोगाने जुळून आला आहे तो सर्वथा स्पृहणीय असाच आहे. भारताच्या आणि कीर्तिवंत शांतनूच्या कुळात जन्मलेल्या कुंतीभोज राजाच्या कन्येचा म्हणजेच कुंतीचा पुत्र असलेल्या अर्जुनाशी विवाह संबंध जुळून यावा असे कुणाला बरे वाटणार नाही. एक विरूपाक्ष भगनेत्रहर भगवान शंकर सोडून दिला तर युद्धामध्ये अर्जुनाला पराभूत करण्याचे सामर्थ्य अंगी असलेला एकही वीर माझ्या डोळ्यासमोर येत नाही. दादा, इंद्रलोक, रुद्रलोक इत्यादी सर्व लोकांमध्ये विख्यात असलेला अर्जुनाचा तसला तो दिव्य रथ आणि त्याला जोडलेले माझे ते जातिवंत अश्व आणि अतिशय वेगाने बाण सोडण्यात चतुर असलेला अर्जुनासारखा योद्धा कोण सामना देणार अर्जुनाशी? समजा आपल्याला अर्जुनाने युद्धात पराभूत केले आणि आपल्या नाकावर टिचून तो आपल्या नगरात निघून गेला तर आजपर्यंतच्या आपल्या साऱ्या यशाला ताबडतोब बट्टा लागेल. पण त्यांच्याशी जर आपण समजुतीने घेतले तर मात्र त्यात आपल्याला कसलेही अपयश नाही. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.